छत्रपती शिवाजी महाराज भाजी मंडईच्या रस्त्यावर ठाण मांडून बसलेल्या विक्रेत्यांचे अतिक्रमण महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने हटवलेत। यावेळी उपायुक्त वैभव साबळे आणि विक्रेत्यांमध्ये किरकोळ वादावादी झाली, पण साबळे यांनी विक्रेत्यांचे 12 भाजीचे कट्टे आणि 3 हातगाड्या हटवल्या। शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या या भाजी मंडईच्या रस्त्यावर विक्रेत्यांनी मोठ्या प्रमाणात अतिक्रमण केलं होतं। विक्रेत्यांना जागा दिली असताना रस्त्यावर अतिक्रमण केलं गेलं होतं, त्यामुळे वाहतुकीचा अडथळा निर्माण होत होता। महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी अनेक वेळा विक्रेत्यांना समजावून सांगण्याचा प्रयत्न केला होता, मात्र विक्रेत्यांनी महापालिकेला जुमानलं नाही। गुरुवारी पालिकेच्या अतिक्रमण विरोधी पथकाने भाजी विक्रेत्यांनी रस्त्यावर केलेलं अतिक्रमण काढलं, तसेच दुकानधारकांनी रस्त्यावर बांधलेले कट्टे जेसीबीने तोडण्यात आलेत। रस्त्यावर लावलेल्या हातगाड्या देखील तोडण्यात आल्या। या कारवाईत 12 कट्टे आणि 3 हातगाड्या तोडण्यात आल्या। यावेळी विक्रेत्यांनी विरोध केला। उपायुक्त साबळे आणि विक्रेत्यांमध्ये जोरदार वादावादी झाली, पण साबळे यांनी कारवाई पूर्ण केली। भाजी मंडई समोरील अतिक्रमणात अडकलेला मोठा चौक या कारवाईमुळे मोकळा झाला। उपायुक्त वैभव साबळे यांच्या उपस्थितीत या मोहिमेत सहाय्यक आयुक्त सहदेव कावडे, अतिक्रमण विभागाचे विशेष कार्य अधिकारी दिलीप घोरपडे, स्वच्छता निरीक्षक धनंजय कांबळे, विक्रम खाडगे आणि कर्मचारी सहभागी झाले। जिल्हा पोलीस दलातील अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांची धाराशिव येथे पदोन्नतीने अधीक्षक पदी बदली झाली आहे। गृह विभागाने गुरुवारी दुपारी राज्यातील 22 IPS अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश काढले। श्रीमती ऋतू खोकर या 2018 बॅचच्या IPS अधिकारी आहेत। त्यांनी यापूर्वी अकोला जिल्ह्यातही काम पाहिलं होतं। महिलांवरील अत्याचाराला प्रतिबंध तसेच गुन्हेगारी रोखण्यासाठी त्यांनी चांगली प्रभावी मोहीम राबवली होती। अप्पर अधीक्षक ऋतू खोकर यांची नोव्हेंबर 2023 रोजी सांगलीच्या अप्पर अधीक्षक पदी बदली झाली होती। श्रीमती खोकर यांनी जिल्हा पोलीस दलात उल्लेखनीय काम केले। महिला अत्याचाराचे गुन्हे रोखण्यासाठी विशेष मोहीम त्यांनी हाती घेतली आहे। तसेच वाढत्या गुन्हेगाराला आळा घालण्यासाठी ॲक्शन प्लॅन तयार करून त्याची अंमलबजावणी केली आहे। सांगली जिल्ह्यात त्यांच्या अखत्यारीत त्यांनी अनेक समाजोपयोगी अभिनव उपक्रम राबवलेत। बेपत्ता मुलींना शोधण्याची मोहीम त्यांच्या काळात तीव्र केली होती, त्याला मोठ्या प्रमाणात यश देखील आलं। गुन्हे निर्गतीकरणावर त्यांनी मोठा भर दिला होता। धाराशिवच्या पोलीस अधीक्षकपदी आता त्यांची नियुक्ती झाली आहे। दरम्यान श्रीमती खोकर यांच्या बदलीने सांगलीचे अप्पर अधीक्षक पद रिक्त झाले। त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार याकडे सर्वांचे लक्ष लागले। प्रभाग क्रमांक 8 मधील गंगानगर येथे शेळीच्या पिल्ल्यावर मोकाट कुत्र्यांनी हल्ला केला होता। या परिसरातील मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त महापालिकेने करावा, अन्यथा आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात भटकी कुत्री सोडू असा इशारा नागरिकांनी दिलाय। 2 दिवसांपूर्वी मोकाट कुत्र्यांचा व्हिडिओ टाकला होता। महापालिकेची डॉग व्हॅन गाडी येऊन फिरून गेली तरी भटकी कुत्री पकडली गेली नाहीत। आता गंगानगर येथे कंपाऊंडच्या आत बांधलेलं शेळीचं पिल्लू मोकाट कुत्र्यांनी फाडले। उद्या बालकांवर देखील हल्ला होईल। सध्या पावसाळा चालू आहे, त्यामुळे महापालिकेने तातडीने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोकाट कुत्री आरोग्य अधिकाऱ्यांच्या दालनात सोडू असा इशारा नागरिकांनी दिलाय। जिल्ह्यात मागील 3 दिवस धो-धो पडणाऱ्या पावसाचा जोर गुरुवारी ओसरला, मात्र बहुतांशी भागात रिमझिम सुरूच राहिली आहे। पश्चिम भागातील शिराळा आणि वाळवा तालुक्यात जोरदार पाऊस झालाय। संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली। दरम्यान आणखी 2 दिवस पावसाचा मुक्काम राहणार असा अंदाज हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आलाय। गेल्या काही दिवसांपासून पडणाऱ्या संततधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं होतं। गुरुवारीही दिवसभर ढगाळ वातावरण राहिलं। दुपारी बहुतांश भागात पुन्हा पावसाला सुरुवात झाली, मात्र धो-धो पडणाऱ्या पावसाचा जोर ओसरलाय। वाळवा आणि शिराळा तालुक्यातील अनेक गावात जोरदार पाऊस झालाय। मिरज पश्चिम भागातही रिपरिप पावसाने हजेरी लावली। संततधार पावसामुळे कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत 2.5 फुटांनी वाढ झाली। या भागात पावसाचा जोर कायम असल्याने शेतात पाणी साचून राहिले। काही शेतातून पाणी बाहेर काढण्यासाठी शेतकऱ्यांचा खटाटोप सुरू होता। पावसामुळे फळबागांसह उन्हाळी पिकांना फटका बसल्याचं चित्र आहे। पलूस, कवटेमंकाळ, खानापूर, तासगाव, जत तालुक्यातील अनेक गावांमध्ये पावसाने हजेरी लावली। काही ठिकाणी पावसाने उघडीप दिली, त्यामुळे शेतकरी पुन्हा कामात व्यस्त असल्याचं पाहायला मिळालं। सांगली शहर परिसरात अधूनमधून रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। दिवसभर पावसाने उघडीप घेतली होती, मात्र ढगाळ वातावरण राहिलं। दरम्यान पुढील 2 दिवस पावसाचा मुक्काम राहणार आहे। राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आज सांगली दौऱ्यावर येणार आहेत। निवडणुकीनंतर फडणवीस हे पहिल्यांदाच सांगलीला येणार असल्याने त्यांच्या दौऱ्याकडे लक्ष लागले। पोलीस मुख्यालयाच्या नवीन इमारतीचे फडणवीस यांच्या हस्ते दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास उद्घाटन होणार आहे। यानंतर पोलीस अधिकाऱ्यांची बैठक देखील होणार आहे। उद्घाटनाच्या कार्यक्रमानंतर कोल्हापूर रोडवरील एका हॉलमध्ये दुपारी 3 वाजता भाजप पदाधिकाऱ्यांचा मेळावा संपन्न होणार आहे।
यावेळी पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती असणार आहे। विश्रामबाग परिसरात 1967 साली पोलीस मुख्यालय उभारण्यात आले। दगडी बांधकाम असलेल्या इमारतीत सुमारे 55 वर्ष पोलीस प्रशासनाचं कामकाज सुरू होतं। शासनाकडून नवीन इमारतीला मंजुरी मिळाली। ऑगस्ट 2023 मध्ये नवीन मुख्यालयाचं काम पूर्ण झालं, पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांचा वेळ मिळत नसल्याने उद्घाटन रखडलं होतं। 6 महिन्यानंतर गृह विभागाची परवानगी घेऊन जुन्या इमारतीतील मुख्यालय नव्या इमारतीत स्थलांतरित करण्यात आलं। त्यानंतरही अनेकदा मुख्यालयाच्या उद्घाटनाची तारीख निश्चित करण्यात आली, पण मुख्यमंत्र्यांची वेळच मिळाली नाही। अखेर 2 वर्षांनंतर नव्या इमारतीचं उद्घाटन होणार आहे। याच ठिकाणी पोलीस कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या सदनिकांचं भूमिपूजन देखील संपन्न होणार आहे। यानंतर पोलीस दलाची आढावा बैठक घेणार आहेत। या उद्घाटन सोहळ्यानंतर दुपारी 3 वाजता कोल्हापूर रोडवरील नक्षत्र हॉल येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या उपस्थितीत मार्गदर्शन सत्राचं आयोजन केले। शिवाजीराव नाईक हे प्रदीर्घ काळापासून राजकारणामध्ये आहेत। त्यांचा अनुभव आणि कौशल्य संघटनेचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीने आदर करणार असे प्रतिपादन राष्ट्रवादी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी केले। कराड येथील प्रीती संगम येथे महाराष्ट्र गौरव रथ सांगताच कार्यक्रमासाठी आले असता पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नावर ते बोलत होते। प्रदेशाध्यक्ष तटकरे पुढे म्हणाले, शिवाजीराव नाईक हे 1979 पासून जिल्हा परिषदमध्ये काम करत होते। उत्कृष्ट जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून ते 1983 ते 1995 पर्यंत त्यांनी काम केले। यावेळी मी जिल्हा परिषदेचा अध्यक्ष होतो। त्यापासून त्यांचा माझा परिचय अगदी नजीकचा जवळचा निर्माण झालाय। त्यानंतर त्यांचा सतत प्रवास राज्यमंत्री म्हणून विधिमंडळामध्ये नक्की राहिलेला आहे। त्यांचा अनुभव कौशल्य संघटन राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष योग्य पद्धतीने आदर करून त्या विचारधारेचा आदर करण्याचा आमच्याकडून प्रयत्न राहील। शिवाजीराव नाईक यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि मोठे नेते असल्यामुळे पुनर्वसन असं म्हणता येणार नाही, ते उचित होणार नाही, तर त्यांचा सन्मान योग्य तो आदर राष्ट्रवादी पक्ष नक्कीच पुढच्या काळामध्ये करेल, अशी ग्वाही प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी दिली आहे। एका वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या तरुणीला गुंगीकारक पेय पाजून तिघांनी सामूहिक अत्याचार केला होता। या प्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली होती। त्यांना आज न्यायालयात हजर केले असता 6 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे। दरम्यान पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केलाय। विनय विश्वेश पाटील, सर्वज्ञ संतोष गायकवाड, तन्मय सुकुमार पेडणेकर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत। पीडिता बेळगाव जिल्ह्यातील असून सांगलीतील एका वैद्यकीय महाविद्यालयात MBBSचं शिक्षण घेते। पीडिता आणि संशयित पाटील व गायकवाड हे त्याच महाविद्यालयात शिकत होते। मंगळवारी रात्री या तिघांनी तिला चित्रपट पाहण्याच्या बहाण्याने वानलेसवाडी येथील मित्राच्या खोलीवर आणलं। तिथे तिला गुंगीकारक ड्रिंक पाजून बलात्कार केला। या प्रकरणी पीडिताने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली। पोलिसांनी 3 संशयितांना अटक केली। आज त्यांना न्यायालयात हजर केले असता 6 दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे। दरम्यान पोलिसांनी आज घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केलाय। अधिक तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव करत आहेत। जिल्हा परिषदेतील ग्रामपंचायत, पशुसंवर्धन, कृषी व सामान्य प्रशासन अशा 4 विभागातील 19 कर्मचाऱ्यांची प्रशासकीय आणि 52 जणांच्या विनंती बदल्या करण्यात आल्या। 2 दिवस चाललेल्या बदली प्रक्रियेत 28 जणांची प्रशासकीय आणि 89 कर्मचाऱ्यांच्या विनंती अशा 119 जणांची बदली करण्यात आली। जिल्हा परिषदेतील वसंतदादा पाटील सभागृहामध्ये बुधवारी आणि गुरुवारी बदली प्रक्रियेचं आयोजन करण्यात आलं होतं। जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तृप्ती धोडमिसे, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी प्रमोद काळे यांच्या उपस्थितीत बदली प्रक्रिया पार पडली। वित्त, बांधकाम, जलसंधारण, ग्रामीण पाणी पुरवठा, महिला व बालकल्याण, प्राथमिक शिक्षण आणि आरोग्य अशा 7 विभागातील कर्मचाऱ्यांची बुधवारी बदली करण्यात आली। त्यानंतर गुरुवारी पशुसंवर्धन विभागातील एकाची प्रशासकीय आणि 4 जणांची विनंती बदली करण्यात आली। तसेच कृषीमधील 2 प्रशासकीय, 2 विनंती, ग्रामपंचायतमधील 2 प्रशासकीय, 18 कर्मचाऱ्यांची विनंती आणि सामान्य प्रशासन विभागातील 11 जणांची प्रशासकीय आणि 17 जणांची विनंती बदली करण्यात आली आहे। गुरुवारी 4 विभागातील 19 जणांची प्रशासकीय आणि 52 जणांची विनंती अशा 73 जणांची बदली करण्यात आली। या बदलीमुळे अनेक वर्ष एकाच विभागात ठाण मांडून बसलेल्या अनेकांची बदली करण्यात आली आहे।